हटत कोणी नाही. तुम्हाला खरं सांगतो मी की संदेश भैयाला न्याय नसतं मराठीमध्ये सरकतच नाही. कोणी सरकत तुम्ही गप्प बसा, बोलू नका. आम्ही आहेत ना राव. तुम्ही असं केलं ना मग ते आम्ही कशाला आहे? सगळे जाऊ द्या बाजूला. आम्ही कशाला आहे? आम्ही उडत नाही पडून येणार त्यांना न्याय मिळेल. आम्ही कशाला आहे? आम्ही हटत नाही. काय झालं तर आम्ही हटत नाही. काय व्हायचं तुम्हाला? यांनी किती मंत्र्यांनी दबाव आणला, त्याला मंत्री केलं, पाठबळ बी दिलं आणि त्यांनी काय खोटं नाटक बी केलं तरी आम्ही समाज म्हणून हटणार नाही. कवाच नाही हटणार. ती आजच नाही, कवाच नाही. पुरं राज्य बंद पडून टाकेल बा. त्या दिवशी वाटलं ना हे सगळं मंत्र्याच्या जोरावरती, सरकारच्या जोरावरती हे अन्याय करायला लागले आणि एक खून दाबायचा प्रयत्न, वाचवायचा प्रयत्न करायला लागले. त्याशी सुट्टी नसेल राज्यात बंद पडून टाकू. राज्याचा मराठ्यांचा भाऊ ती गोष्ट बोललात मला तेव्हापासून मी काय म्हणतो बाबा, कुटुंबाची जबाबदारी आहे तुमच्या. लय मोठी जबाबदारी आहे तुमच्या कुटुंबाची. त्यामुळे तुम्ही तीन धरून राहायचं. तुम्ही तीन धरून राहायचं. बाहेर असतो कोण समाज तुम्हाला सांगतो, समाज तुम्हाला कधीच वाऱ्यावर सोडीत नाही. कधीच आजच नाही, कधीच नाही, आयुष्यभर नाही सोडीत. काय करते म्हणते मी भद्री मुझे दबाव आणते नानके करते कणक करते. तपास सगळं होणार. तपास मुख्यमंत्री असले आणि न्याय असले तरी हे सगळेजण न्याय चालणार. समाज बी हटत नाही. समाज राज्यभर आंदोलन असतो. राज्यभर तपास सगळं होणार. तपास मुख्यमंत्री असले आणि न्याय असले तरी हे सगळेजण न्याय चालणार. समाज बी हटत नाही. समाज राज्यभर आंदोलन असतो. राज्यभर घरचं आहे इतकी काही पण आम्हाला कुणी कितीही खोटा जरी एखाद्या अधिकाऱ्याने कदाचित एखाद्या म्हणून, बाकीचे सगळे चांगले, एखाद्याने जरी काही खोटं करायचा प्रयत्न केला तरी समाज सोडित नाही. समाज एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.